आज मी ज्या पोर्टला आलेलो होतो ते कॅडीज म्हणून पोर्ट होतं. स्पेनचं पोर्ट आहे आणि इथलं जे व्ह्यू तुम्ही बघाल खूपच ब्युटिफुल असं व्ह्यू आहे. आणि मी एका स्ट्रीटवर वॉक करत असताना इथे इतकं म्हणजे तुम्ही बघू शकता की फ्लावर्स आणि सगळीकडे तुम्हाला फक्त आणि फक्त फ्लावर्स बघायला भेटेल. आणि तिथली लोक वगैरे तिथल्या स्ट्रीट्स वगैरे एकदम सुंदर असं सगळं काही होतं. मी पाहिल्यानंतर मला सगळं एकदम सरप्राईज वाटत होतं सगळं, कारण की मी सुद्धा फर्स्ट टाईम या पोर्टला व्हिजिट करत होतो. इथे जे आहे मोस्टली तुम्हाला सगळे रेस्टॉरंट हे स्ट्रीटवरच दिसणार. जेवढे ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या अम्ब्रेलाज लागलेले आहेत ते सगळे रेस्टॉरंटचे आउटसाईडचे सिटिंग्स आहेत. मोस्ट ऑफ पीपल जे आहेत इथे हे बाहेरच त्यांचे मील्स वगैरे एन्जॉय करत असतात. Smoke in the air, catch the scent. Oh, smells good. Chilling on the hood where all the time gets spent. From the boulevard flip to the स्ट्रीट एन्जॉय केल्यानंतर मग मी काही चर्चच्या बाहेरचे फोटोज वगैरे क्लिक केलेत. इथले जे सगळे फेमस चर्च आहेत मला एवढी त्यांची नावं वगैरे नाही एक्सप्लेन करता येणार, पण मी जेवढं एक्सप्लोअर करता आले तिथले सगळे चर्च वगैरे एक्सप्लोअर केलेत. आणि त्यानंतर सगळ्यात सरप्रायझिंग हे होतं माझ्यासाठी. इथे इव्हनिंगला एक शो होणार होता, त्यासाठी ही लोक पूर्ण टायरमध्ये इथे आलेले होते आणि मला त्यांच्यासोबत फोटो घ्यावा असा वाटला आणि त्यांनीही मला नाही म्हटलं. खूप सुंदर वाटत होतं ते बघण्यासाठी. त्यानंतर मी पुढे एक्सप्लोअर करत असताना पठाण मूवीचं जे सॉन्ग आहे ते इथे शूट झालेलं होतं, तेही मी एक्सप्लोअर केलं या ठिकाणी. नॉर्मल मी फोटोज क्लिक करत होतो सगळे, जे की तुम्ही बघू शकता. रिटर्न येत असताना मला ड्युटी फ्रीमध्ये असे शॉप्स बघायला मिळाले ज्यामध्ये भरपूर ज्वेलरी वगैरे, चांगले जे ब्रँडेड परफ्यूम वगैरे आहे हे सगळं मला बघायला इथे मिळत होतं. परफ्यूम अराउंड 100 युरोच्या वरच होते सगळे वर्साचे वगैरे जेवढे चांगले परफ्यूम आहेत. CK, झारा, नायकी यासारखे चांगले ब्रँडेड परफ्यूम होते. त्यानंतर ज्वेलरी वगैरे पण भरपूर छान होत्यात आणि सुंदर होत्यात. त्यानंतर लिकर्स पण भरपूर स्वस्त होते या ठिकाणी. एका परफ्यूमचं टेस्टर या ठिकाणी ट्राय केलं होतं आणि त्याचं टेस्टर खूपच सुंदर आणि लॉंग लास्टिंग होतं. विस्कीचे चांगले ब्रँड इथे होते आणि हे एक इम्पेरियल म्हणून एक चांगला विस्कीचा ब्रँड मला दिसत होता. त्यानंतर जर कोणी मिनिस्चरमध्ये जर कोणी इंटरेस्टेड असतील तर त्यांच्यासाठी छोटे छोटे मिनिस्चर आणि चॉकलेट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण होत्यात. या सगळ्यांमध्ये सगळ्यात फेवरेट माझं बेलीज आहे. जर कोणाला गिफ्ट करायचं असेल तर ते मला बेलीज गिफ्ट करू शकतात.